जयशंकर यांनी काल स्पष्टीकरण कोणी त्यांनी असं म्हटलं की आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, पण ती शांतता नेमकी कुठली हे स्पष्ट बघा. ही शांतता जर ते म्हणत असतील तर त्याला शिवसेनेच्या भाषेत किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत शंढांची शांतता म्हणतात. शंढ हा शब्द अनपार्लिमेंटरी नाही, त्याच्यामुळे ते उगाच तुम्ही त्या खुल्या बिला दाखवू नका. याला शंढांची शांतता म्हणतात. युद्ध भारताच्या सीमेवर आलेलं आहे. भारताच्या सागरी हद्दीमध्ये अमेरिकेने हल्ला करून इराणचे एक जहाज बुडवलं आहे. 100वर नौसैनिक मारलेले आहेत. स्वतः मोदी हे युद्धाच्या आधी 2 दिवस इस्रायलला जाऊन आले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनाई यांच्या हत्येनंतर अजूनपर्यंत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधा शोक व्यक्त केलेला नाही. अशा वेळेला तुम्ही शांततेच्या बाजूने कसं? जो इराण आपल्या हिंदुस्थानचा वर्षानुवर्षाचा मित्र आहे, पुरातन मित्र आहे, त्यांचे सर्वोच्च नेते मारले जातात आणि तुम्ही शोक व्यक्त करत नाही. याचा अर्थ तुमची शांतता, या सरकारची शांतता ही शंढांची शांतता आहे. एप्स्टेन फाईलवर डोनाल्ड ट्रम्प हे सगळं करतायत असा आरोप अमेरिकेमध्ये होतोय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तेच कारण भारतात सुद्धा आहे गप्प राहण्याचं. एरवी आमचे विश्वगुरू प्रत्येक विषयावरती जगाला सल्ले देत असतात. एप्स्टीन फाईल हेच युद्धाचं मोठं कारण. एप्स्टीन फाईल. आणि जेफ्री एप्स्टीन हा ज्यू होता, इस्रायल होता. हे आपल्याला माहीत नसेल तर मी सांगतो. आणि इस्रायलनं त्या माध्यमातून जगातल्या अनेक राजकारण्यांना, उद्योगपतींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं.